कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. बघा, माणूस आहे ना आपल्या जीवनामध्ये अ, भरपूर अशा गोष्टी ठेवतं की नाही, ह्यानी हे केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. आणि नातं जर एखाद्याला टिकवायचं असेल ना, तर तो नात्यामधल्या चुका नाही काढत बसत. तो नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो. हे प्रथम मला सांगू द्या. आणि काय असतं सांगू का, जसे आपले 5 अटी असतात ना, तशा समोरच्याच्या पण 2 अटी असतात. हं? आणि त्या अटीनुसार जर तुम्ही जगला, समजा मी सांगते माझ्यावर, जर मी समोरच्याच्या 5 अटी मान्य करते, तर त्यांनी माझ्या 2च अटी मान्य करा, 2च, फक्त 2, जास्त नाही. तर असं आहे बघा. तर समोरच्याला वाटतं की माझ्या 5 अटी ह्यांनी मान्य करावं, पण मी ह्यांच्या 2 अटी नाही मान्य करत. 2 म्हणजे किती छोट्या झाल्या ना, आणि 5 म्हणजे किती झाल्या ना. हां, परंतु त्या 2 अटी पण त्यांना मान्य होत नाहीत. म्हणून तर प्रत्येक घरात भांडणं होत असतात. कारण समोरचा, त्याला वाटतं मी माझ्या मनचा शहाणा. अरे तू कसला तुझ्या मनचा शहाणा? तू तर सर्वात मूर्ख. तुझी ती लायकी पण नाही आहे, माहिती आहे का, काही बोलायची. तुझी बोलण्याची लायकी पण नसते त्यांची, तरी ते बोलतात, वट करत राहतात. त्या बोलण्याला काही अर्थही नाही राहत, माहिती आहे का. वागणं कसं असावं माणसाचं, माहिती आहे. समोरच्याला आपलं वागणं पटलं पाहिजे की नाही, असं आहे, माहिती आहे का. जर तुम्हाला एखादं नातं टिकवायचं आहे, जर एखाद्या नात्यामध्ये गोडवा आणायचा आहे, तर तुमच्या 5 मान्य करतो ना, तुम्ही 2 करा. अटी होतात का बघा तुम्हाला. पण समोरच्यावर तुम्ही 5 अटी लादणार आणि दुसऱ्याच्या तुम्ही 2 पण अटी मान्य नाही करणार, ह्याला काय अर्थ आहे. मग तुमच्या 5ही मान्य नाही करायच्या आणि तुम्ही आमच्या 2ही नका करू, हो की नाही. आणि तिथं नातं संपून टाका. नात्याला काही हे नका ठेवू. संबंध नाही असं म्हणता ना, तर संबंधच ठेवायचा नाही. फक्त कामापुरता संबंध नाही ठेवायचा, गरजेपुरता, की माझा मतलब आहे, माझी वेळ आहे, माझी ही वेळ चांगली गेली पाहिजे बाबा, माझ्या वेळेला कुणीतरी उपयोगी पडलं पाहिजे बाबा, माझं कसं होणार. हां, अरे छी, किती घाणेरडे विचार. आपल्या मतलबासाठी दुसऱ्याला हे करायचं, दुसऱ्याला राबवून घ्यायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा, की नाही ह्यांनी माझ्यासाठी हे केलंच पाहिजे, त्यांनी माझ्यासाठी तेच केलं पाहिजे. पण तुम्ही काय करता लोकांसाठी, तुम्ही काय करता दुसऱ्यांसाठी. तुम्ही दुसऱ्यांवर एवढा हक्क चालवता, मग तुम्ही काय करता. तुम्ही एखादी चांगली गोष्ट करा ना, तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाला पटेल अशी करा. मी पण नाही सांगत की ही करू नका, ती करू नका, किंवा कोणी नाही सांगत. तुमच्या मनाला जी पटेल ती करा ना, चांगली तुम्हाला जेव्हा वाटेल ती. फक्त स्वतःचा सेल्फिश, अशी भरपूर सेल्फिश मुली आहेत, मुलं आहेत, नातेवाईक आहेत, सर्व आहेत, की ते फक्त आपला विचार करतात. अरे आपल्याला आजार आले, आपल्याला ह्यानी मदत केली पाहिजे, आपल्याला त्यांनी पैशाची मदत केली पाहिजे. अरे पण तुम्ही किती केली लोकाला, तुम्ही किती लोकाला बघायला गेलं. आमच्या इकडे एक जण आहे, आमच्या नात्यातच आहे, 20 वर्षापासून ते दोघं पती पत्नी सारखे आजारी. तर कमीत कमी 20 वर्ष झाली. किती काही वेळा दवाखान्यात जा, बघायला जा, डब्बे द्या, त्यांची सगळी म्हणजे मदत करा, पण तरी ते नाराजच आहेत, नाराजच राहतात. अरे माणसाला ना आजारपण हे येतं. मी तर म्हणत नाही, माझं तर काय होईल ते सांगता येत नाही हो. मी तर अपेक्षाही नाही करणार. मी तर म्हणाल, बाई मला बघायला पण येऊ नका, आणि मला ना मेल्यावर पण गाळायला पण येऊ नका, तुमचे हात पण नकोत माझ्यावर. मी तर ही अपेक्षा ठेवलेली बघा. कारण का, त्यांची सावली पण नको माझ्या प्रेतावर. मी फार कंटाळलेली आहे अशा लोकांना, माहिती आहे का. जे आपले सेल्फिश असतात ना, त्या लोकांची माझ्या मैतीवर सावली पण नको बाई. तुम्ही म्हणताल का असं बोलते, तर तुम्हाला पण अनुभव येईल ना चांगल्या वाईटाचा. ज्या वेळेस तुम्ही माझ्या वयाचे होताल आणि तुम्ही लोकांना भरपूर केलेलं असेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर ती लोक बेईमान झाली असेल, जर ती लोक तुमच्या विरोधात गेली असतील, जर ती तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील, त्यांच्या मनात घाण असेल, त्यांच्या डोक्यात घाण असेल, तर तुम्ही पण बोलणार की नको, मला स्त्री नको. बरोबर आहे काय. अरे म्हणतात ना, मोहरीच्या दाणे इतकं जरी केलं ना तर माणूस उपकार धरतं. मी तर असं खूप लोकांना केलेलं आहे. वेळेला गेले, हॉस्पिटल, हे ते, कामधंद्याला, नोकऱ्या पाण्याला, त्यांच्या लग्नांमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, आजारपणामध्ये, सर्वांमध्ये मदत केलेली आहे, माहिती आहे का. जर कोणी म्हटलं ना की नाही केली, तर बघा मग त्यांच्या मनाला, अंतःकरणाला माहिती हो. बाकी कोणाला नाही. कोणाला वरून जरी ती खोटं बोलली ना, पण माणसाचं अंतःकरण हे नेहमी खरं बोलत असतं.
आणि मी आज इतकी का कठोर झालेली आहे सर्वांविषयी, कारण का केलेल्या उपकारांची जाण नाही. आणि आता माझं मन हे ना विटून गेलं, म्हणजे मन पार उतरून गेलं की आपण आता कोणासाठीच काही करायचं नाही. भले आपण केलं, आपण करून फसलो, आणि माझी सर्वात मोठी चूक झाली की आपण एखाद्याला करत गेलो, त्याच्या उपकाराची त्यांनी जाणीव नाही ठेवली. परंतु आता इथून पुढं तुम्ही मला माझ्या माहितीला येऊ नका आणि मीही तुमच्या येणार नाही. आणि नातेसंबंध नको बाई मला आता. मी नातेसंबंधाला पार कंटाळून गेलेली, माहिती का. असं वाटतं नको, कोणीच नको आयुष्यामध्ये. नेतील मला कोणीतरी कॉर्पोरेशनचे लोक उचलून आणि टाकतील कुठं पण नेऊन, जाळून गाडून कसे पण फेकून देतील. तुमची काही मला गरज नाही, माहिती का. असा माझा जीव वैतागून गेलेला आहे सर्व गोष्टीला. कारण काय करायचे असे लोक, मतलबी लोक, नसते सुखाला येणारे. हां, नकोत बाई मला, अजिबात नको. आणि आता इथून पुढं मी पण कुठं जाणार नाही, कुठे येणार नाही. माझं घर आणि मी, बस एवढंच मला सांगायचं होतं. कारण का अशी लोक आयुष्यात आल्याने ना माणसाचं मन हे ना हे होऊन जातं, नाराज होऊन जातं की अरे काय ही लोक, फक्त स्वतःचं मतलब, सेल्फिश. माझी वेळ कशी जाईल, मला कोण मदत करेल, माझ्या वेळेला कोण उभं राहील. वेळ गेली की झालं, मग जसे होते तसेच.